जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन बघणार आहे. ऍक्टिव्हिटी आपल्याला माहित आहे, एक तर ती 3 मार्काला असते, नाहीतर एक तर ती 2 मार्काला असते. जर 3 मार्काला असेल तर त्याच्यामध्ये 6 बॉक्सेस, आणि जर ती 2 मार्काला असेल तर त्याच्यामध्ये किती बॉक्सेस असतील? 4. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍक्टिव्हिटी बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा. 5x + 3y = 9 आणि दुसरा आहे 2x - 3y = 12. ह्या दोघांची ऍडिशन केली. जिथं अपोजिट साइन दिसते +3y - 3y, दोन्ही कॅन्सल. मग काय झालं? 5x + 2x किती आलं? 7x. 12 + 9 21. आता 7 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर काय झालं? डिव्हिजन. 21/7. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. x = किती आलं? 3. आता आलेली x ची व्हॅल्यू कशामध्ये पुट करा म्हणलं? इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय? 5x + 3y. 5 × x. x ची व्हॅल्यू किती? 3. 5 × 3 = 15 झालं. तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस. मग 9 मधनं 15 गेल्यावर काय राहिलं? 6. मोठ्या संख्येचं साइन मायनस. -6/3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि इथलं -2. y = किती आलं? -2. Therefore 3, -2 इज द सोल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला बऱ्याच वेळा बोर्डनं 3 मार्काला विचारले आहे. तोपर्यंत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.